नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज 3 तारीख पुण्यामध्ये कोर्टात न्यायालयात सात्यकी सावरकर गोडसे विरुद्ध राहुल गांधी ही जी अब्रू नुकसानीची केस सात्यकी सावरकर यांनी दाखल केली त्याची आज सुनावणी होती. आणि सात्यकी सावरकरांनी गेल्या वेळेला न्यायालयामध्ये असं एक पत्र दिलं होतं, मागणी केली होती. लंडनमध्ये राहुल गांधींनी भाषण करत असताना असं म्हटले होते की सावरकरांवरच्या एका पुस्तकामध्ये असा उल्लेख आहे की लहानपणी 4-5 मुलांनी मिळून काहीतरी एका मशिदीवर दगड फेकले आणि एका मुस्लिम मुलाला 4-5 जणांनी मिळून मारहाण केली, असा उल्लेख राहुल गांधींच्या भाषणामध्ये होता. तर सात्यकी सावरकर यांनी अशी कोर्टाकडे मागणी केली की राहुल गांधींना ते कोणत्या पुस्तकात आहे ते पुस्तक न्यायालयात आम्हाला देण्याची आदेश द्यावा. म्हणजे राहुल गांधींनी ते पुस्तक सात्यकी सावरकरांना द्यावं अशी मागणी सात्यकी सावरकर यांनी केली होती. आता याच्याबद्दलचा राहुल गांधींच्या वकिलांनी त्यांचा जो याच्याबद्दलचं उत्तर होतं ते आज न्यायालयामध्ये सादर केलं. मिलिंद पवार ऍडव्होकेट यांनी ते त्यांचं उत्तर सादर केलं. ते उत्तर सुद्धा मी सोबत स्क्रीनवरती दाखवतो त्यांनी दिलेलं. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणावं तशी ही मागणी झाली. याच्यातली ज्यांना या देशातल्या कायद्याचं किमान ज्ञान आहे अशा माणसांनी अशा पद्धतीचा मागणी न्यायालयाकडे केलीच नसती. आता याचं उत्तर देत असताना तेही मुद्दाम मी सविस्तर वाचणार आहे. ते उत्तर देत असताना राहुल गांधींचे वकील जे आहेत मिलिंद पवार त्यांनी ते उत्तर देत असताना पहिल्यांदा असं म्हटलं की सात्यकी सावरकर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या अंडर सेक्शन 94 अशी मागणी केलेली आहे. तर पहिली गोष्ट तर हा खटला ज्या वेळेला त्यांनी कंप्लेंट दाखल केली त्यावेळेला न्याय संहिता ही अस्तित्वात आलेली नव्हती. त्यावेळेला इंडियन पिनल कोड किंवा क्रिमिनल प्रोसिजर कोड हे अस्तित्वात होते. त्यामुळे IPC किंवा CRPC प्रमाणे ही मागणी करायला पाहिजे होती. कारण तक्रार दाखल केली त्यावेळेला ही न्याय संहिता वगैरे प्रकारच अस्तित्वात नव्हता. तरी सुद्धा तेही ज्यांचं अज्ञान आहे मूलभूत हे लक्षात घेऊन सात्यकी सावरकर यांचं असं आपण म्हणूयात, त्याच्यानंतरही त्यांनी ती दाखल केली. त्यानंतर त्यांनी ऍडव्होकेट मिलिंद पवार यांनी असं म्हटलंय की आत्ताची स्टेज जी आहे ही कमेन्समेंट ऑफ ट्रायलच्या आधीची आहे. म्हणजे अजूनपर्यंत सुनावणी ऍज सच सुरू झालेली नाही. सुनावणी सुरू होण्याच्या आधीच अशा पद्धतीची मागणी तक्रारदारांनी आरोपीकडून करायची हे मुळामध्ये न्यायाला धरून नाही. देअर एक्झिस्ट नो लीगल प्रोव्हिजन under the BNSS or otherwise which mandates or permits the accused to furnish documents to the prosecution or complainant before the trial begins. म्हणजे भारत न्याय संहिता किंवा इतर कुठल्याही याच्याप्रमाणे असं कुठलं कायदेशीर बंधनच नाही, अशी कायदेशीररित्या अशी मागणीच करता येत नाही की ट्रायल सुरू होण्याच्या आधी, सुनावणी सुरू होण्याच्या आधी तक्रारदारांनी आरोपीकडे मागावं काहीतरी. आता यातला मुळातला भाग जो आहे की राहुल गांधींचा जो या केसमधला डिफेन्स असणार आहे, म्हणजे या केसमधलं त्यांचं जे काही ज्या आधारावरती त्यांना त्यांचं बाजू मांडायची असेल तर तो डिफेन्स हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, जो संविधानात्मक आहे, जो कायदेशीर आहे आणि त्यांच्या स्वतःच्या फ्रीडम मधला सुद्धा तो एक भाग आहे, फंडामेंटल राईट मधला तो भाग आहे. आणि त्यामुळे त्यांचा डिफेन्स सेफगार्ड करणं हा त्यांचा हक्क आहे. तो आधीच सांगून टाका तुमचा डिफेन्स काय आहे असं म्हणणंच मुळामध्ये बेकायदेशीर आहे, गैरसंविधानिक आहे. हा त्यातला महत्वाचा भाग. द डिफेन्स कॅन नॉट बी कंपेल्ड टू डिस्क्लोज, डायव्हल्ज ऑर सबमिट एनी पार्ट ऑफ इट्स केस ऑर द डॉक्युमेंट्स इट रिलाइज अपॉन. म्हणजे डिफेन्स ज्या पुराव्यांवरती, ज्या गोष्टींवरती आधारभूत किंवा विसंबून आहे तो आधीच त्याच्याकडे मागण्यासाठी त्याला फोर्स करणं
हे चुकीचं आहे, हे बेकायदेशीर आहे, हे गैरसंवैधानिक आहे, हे त्यांनी ज्याच्यामध्ये म्हटलंय. आणि CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड 243 याच्याप्रमाणे हे मागता येऊ शकतं फक्त ओनली आफ्टर द प्रॉसिक्युशन हॅज कन्क्लुडेड, म्हणजे तक्रारदारांनी त्याचं संपूर्ण पुरावे, आर्ग्युमेंट्स हे सगळे पूर्ण केल्यानंतर, he has concluded his evidence and the case is made out against the accused. म्हणजे सत्यकी सावरकर किंवा त्यांच्या वकिलांनी त्यांच्या बाजूनी आरोपपत्र दाखल केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या बाजूनी त्यांनी सर्व पुरावे देऊन हे सर्व न्यायालयासमोर सादर केलं आणि आता अशी केस आरोपीच्या विरोधामध्ये होऊ शकते अशी मांडणी केली. त्यानंतरच अशी काहीतरी मागणी CRPC 243 प्रमाणे ही केली जाऊ शकते. पण तरी सुद्धा त्यांनी ती मागणी केली. आता त्यांनी पुन्हा त्याच्यात हेच म्हटलेलं आहे की सेक्शन 94 ऑफ द BNSS कॅनॉट बी इन्व्होक्ड इन अ मॅनर दॅट कॉजेस प्रिज्युडिस टू द डिफेन्स. म्हणजे बचाव पक्षाच्या बाबतीत एक पूर्वग्रह निर्माण होईल अशा पद्धतीचं हे इन्व्होक करताच येत नाही BNSSचा कुठलाही सेक्शन त्याच्यात. आणि मुळामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे की ही खाजगी कंप्लेंट आहे. ही सत्यकी सावरकर या एका खाजगी व्यक्तीने, राहुल गांधी या एका खाजगी व्यक्तीच्या विरोधामध्ये केलेल्या हा खटला आहे, हा दावा आहे. आता याच्यामध्ये पुरावा सादर करण्याची जबाबदारी ही सत्यकी सावरकरांची आहे. तक्रार तुम्ही केलेली आहे, त्यामुळे तुम्ही हे सिद्ध करायचं आहे. तुमची तक्रार हा पहिला भाग आहे. म्हणजे मी समजा एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये किंवा न्यायालयामध्ये तक्रार केली की अमुक एक माणसाने माझ्या घरामध्ये समजा चोरी केली, तर मी सिद्ध करायचंय की त्यांनी माझ्या घरात चोरी केली, तोच माझ्या घरात चोरी करणारा चोर आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझ्यावर असते, तक्रारदारावर. तसं सत्यकी सावरकरवर जबाबदारी आहे की राहुल गांधी जे काही बोलले त्यातून त्यांची बदनामी झाली सावरकरांची, ही सत्यकी सावरकरची जबाबदारी आहे. तो राहुल गांधींनाच म्हणतोय की तू कशाच्या आधारावर बोलला ते दे माझ्याकडे. असं कसं होऊ शकतं? हे कुठल्या न्यायाने आहे? याला काहीही कायदेशीर आधार नाही. ते पुस्तक कोणतं काय हे होईल नंतर पुढे, ते कसं लिहिलं, ते कोणी लिहिलं, या सगळ्या गोष्टी नंतर पुढे येतील. पण सुनावणी सुरू होण्याच्या आधी, म्हणजे पहिल्यांदा सुनावणी सुरू झाली पाहिजे. सुनावणी सुरू झाल्यानंतर तक्रारदारांनी म्हणजे फिर्यादीनी ही त्याची बाजू संपूर्णपणे मांडली पाहिजे, पुरावे देऊन मांडली पाहिजे, त्याचा एव्हिडन्स कन्क्लूड झाला पाहिजे. त्यानंतर विषय येतो बचाव पक्षाचा. आज हे काहीही झालेलं नाही, अजून सुनावणीच सुरू झालेली नाही. सुनावणी सुरू होण्याच्या आधीच बचाव पक्षानेच माझ्याकडे ती माहिती द्यावी, हे अजबच झालं. पण अशा पद्धतीची मागणी त्यांनी न्यायालयासमोर केली. आणि म्हणून हा जो ज्याला आपण म्हणतो ओनस टू प्रूव्ह, कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यामध्ये, क्रिमिनल केसमध्ये हा ओनस जो आहे सिद्ध करण्याचा, पुरावा देण्याचा, हा तक्रारदारावरती असतो. ही तक्रारदाराचीच जबाबदारी आहे की त्याची तक्रार खरी आहे, त्याची तक्रार योग्य आहे, त्याची तक्रारीसाठी सर्व पुरावे आहेत हे निर्विवादपणे, बियॉन्ड डाऊट हा एव्हिडन्स द्यायचा असतो. अजूनपर्यंत सत्यकी सावरकरांच्या वतीनं बियॉन्ड डाऊट असा एकही एव्हिडन्स दिलेला नाही की हे सावरकरांबद्दलच्या एकाही पुस्तकात लिहिलेलं नाही, सावरकरांच्या एकाही पुस्तकामध्ये लिहिलेलं नाहीये, असं तर त्यांनी कुठलाच पुरावा दिलेला नाही. आणि ते उलट त्याच्याकडेच मागतायत, राहुल गांधीकडे. म्हणून मी म्हटलं की उलटी बोंब मारणं प्रकार सुरू आहे. आणि म्हणून मिलिंद पवार, हे जे ऍडव्होकेट मिलिंद पवार आहेत, अत्यंत केपेबल पद्धतीने ते हा खटला लढतायत. आणि त्यांनी म्हणून पुन्हा पुन्हा हेच त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की फोर्सिंग द डिफेन्स टू प्रीमॅच्युअरली डिस्क्लोज डिफेन्स मटेरियल इज नायदर परमिटेड अंडर द क्रिमिनल प्रोसिजर नॉर कम्पॅटिबल विथ कॉन्स्टिट्युशनल गॅरंटीज.
कारण ही कॉन्स्टिट्युशनल गॅरंटी आहे की अशा केसेस मधला कुठलाही आरोपी हा इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी, म्हणजे तो गिल्टी आहे हे सिद्ध होईपर्यंत तो इनोसंट आहे. ही कॉन्स्टिट्युशनल गॅरंटी आहे. ते सिद्ध न करता राहुल गांधींकडेच मागितलं जात आहे की हे द्या. आणि म्हणून हा अतिशय योग्य मुद्दा ऍडव्होकेट मिलिंद पवार यांनी याच्यामध्ये रेस केलेला आहे आणि त्यांनी न्यायालयाला विनंती केलेली आहे की इन व्ह्यू ऑफ द अबव सबमिशन्स द डिफेन्स मोस्ट रिस्पेक्टफुली प्रेज दॅट दिस ऑनरेबल कोर्ट मे प्लीज टू रिजेक्ट this petition application by the complainant in the interest of justice. आणि हे खूप महत्वाचं आहे कारण राहुल गांधींच्या वतीनंच पहिल्यांदा ही समन ट्रायल बनवून घेतली. अब्रू नुकसानीची जी केस होती तिला समन ट्रायल मध्ये कन्वर्ट केलं गेलं कारण राहुल गांधींचं असं म्हणणं होतं की समन ट्रायल झाल्यानंतर याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे पुरावे त्यांना सादर करता येतील, पण मुळामधला आरोप जो आहे तो पहिल्यांदा तक्रारदारांनी सिद्ध करायचा आहे आणि मग डिफेन्सच्या वतीनं, बचाव पक्षाच्या वतीनं सर्व प्रकारचे पुरावे सर्व हे न्यायालयासमोर सादर होतील, सगळ्या प्रकारचे. अगदी त्यांच्या त्या पहिल्या पुस्तक 1909चं किंवा 1908ची त्यांची लंडन मधली केस, इथपासूनचे सगळे पुरावे न्यायालयासमोर येतील. हे फक्त दिरंगाई करण्यासाठी आणि ही केस समन ट्रायल होऊ नये यासाठी सुद्धा सात्यकी सावरकरांनी न्यायालयाला असाच अर्ज केला होता की अशी समन ट्रायल कन्वर्ट करण्यामध्ये परवानगी देऊ नका, पण न्यायालयाने ती दिली आणि ती योग्य दिली. आणि आता या निमित्ताने सगळे पुरावे येतील, फक्त ते लांबवायचं, वेळ काढायचा यासाठी म्हणून सात्यकी सावरकरांतर्फे अशा प्रकारचे अर्जफाटे न्यायालयामध्ये केले जात आहेत. आता याच्यावरती न्यायालय निर्णय देईलच. सात्यकी सावरकरांचा तो अर्ज स्वीकारायचा का फेटाळायचा याच्यावरती निर्णय होईलच. आज तरी राहुल गांधींच्या वकिलाच्या वतीनं ऍडव्होकेट मिलिंद पवार यांच्या वतीनं हा उत्तर सात्यकी सावरकरांच्या पत्राला हे त्याच्यामध्ये सादर केलेलं आहे. यात पुढे काय काय होत जातो याचे आम्ही अतिशय नियमित रेग्युलर अपडेट देत राहू आणि याच्या संदर्भामधले जेवढे पुरावे माझ्याकडे आहेत तेही पुरावे या संपूर्ण खटल्यासाठी ऍडव्होकेट मिलिंद पवार यांच्यापर्यंत आम्ही कायम पोहोचवत राहू. इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा, सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तुमचं समर्थन आणि पाठिंबा आहे तोपर्यंत आम्ही नेहमी सतत सत्य सांगणं आणि सैतानाला शर्मिंदा करणं हे काम करत राहू. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.